उपस्थित मान्यवर, मला कळतंय की काही ट्रॅफिकमध्ये मंडळी असल्यामुळे अजून पोहोचतायत आणि थोड्या वेळात आपलं सभागृह पूर्ण भरून जाईल। व्यासपीठावर उपस्थित माझे स्नेही, माझे मित्र विशालजी कडणे, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून बहुमुखी कार्यक्रम करणारे माझे मित्र, त्यांचं कुटुंब इथे उपस्थित असलेलं त्यांचा मित्रपरिवार आणि ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की इतक्या नियोजन पद्धतीने त्यांनी इतका चांगला कार्यक्रम आणि इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी आज तो यशस्वी केला। विशाल खरोखरच एक बहुमुखी, ज्याला आपण म्हणूया किंवा बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे। त्याला पर्यावरणाच्या कामात गती आहे, त्याला कलेच्या क्षेत्रात गती आहे, अनेकोविध समाजोपयोगी अशा प्रकारच्या कितीतरी उपक्रमांमध्ये विशाल पुढे असतो। तो हाडाचा शिक्षक आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगला शिकवतो आणि एक चांगलं विद्यार्थ्यांचं फॉलोईंग विशाल सरांच्या मागे आहे। सोल्युशन ओरिएंटेड विचार करणारा शिक्षक किंवा तशा प्रकारचं संशोधन करणारा शिक्षक, कारण एक गॅप आपण मोठ्या प्रमाणावर आता पाहतो आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा, तो म्हणजे बदलता काळ, त्या बदलत्या काळानुसार निर्माण होणारे रोजगार, रोजगारातल्या संधी आणि आपलं शिक्षण। आपल्या शिक्षकांनी जर चंग बांधला की आपण जे काही शिकवतोय ते आपण इतक्या उत्तम प्रकारे शिकवू की आपल्या विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधी शोधाव्या लागणार नाहीत, तर रोजगार त्याच्यापर्यंत येऊन पोहोचेल। मित्रांनो, मी एका मराठी दैनिकाचा संपादक आहे, एका पोर्टलचा संपादक आहे। म्हणजे पारंपरिक, ज्याला आपण मास मीडियाचे कोणी इथे शिक्षक असतील तर त्यांना माहिती आहे, ज्याला कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल मीडिया आपण म्हणतो। आमच्या समोर एक मोठं संकट असतं की मराठी भाषा नीट लिहिणारे विद्यार्थी किंवा मराठीत व्यवस्थित बातमी लिहिणारे विद्यार्थी, जे आपली मास्टर्स डिग्री पूर्ण झाल्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे एक पॅराग्राफ बातमी लिहू शकत नाहीत। मुद्रित शोधक आता मराठी माध्यमांना मिळत नाहीत। म्हणजे जे आम्ही ज्या चुका लिखाणाच्या ओघात करतो त्या चुका दुरुस्त करतील अशा प्रकारचे मुद्रित शोधक आम्हाला आता मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत। मराठी नीट टाईप करतील अशा प्रकारची माणसं मिळत नाहीत। एका बाजूला आपल्याकडे MA मराठी करून नोकरी मिळत नाही किंवा काम मिळत नाही अशा प्रकारची तक्रार करणारे युवक युवती दिसतात, आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे गॅप असतात। हे गॅप का राहतात, तर हे गॅप आपण शिकवतो, मास्टर्स डिग्री मिळवतो, परंतु नैपुण्य त्यात आपण मिळवत नाही। माझी आपल्या सगळ्या गुरुजनांना, शिक्षकांना एकच कळकळीची विनंती आहे, जर आपलं काम दीपस्तंभाचं असेल, दीपस्तंभाचं काम खूप महत्वाचं असतं, कारण दीपस्तंभ जर किनाऱ्यावरून हल्ला, गावात आला किंवा समुद्रात गेला, दोन्हीकडे गेला तरी गडबड असते। त्यामुळे आपण जिथे आहोत तिथे कुठेतरी आपण एक चंग बांधला पाहिजे की आपले जे विद्यार्थी आहेत, आपण ज्यांना शिकवणार आहोत, ते सोल्युशन ओरिएंटेड विचार करू शकतील का। म्हणजे जिओलॉजीच्या क्षेत्रात विशालचं खूप चांगलं काम आहे, कोकणातल्या जलसंधारणाच्या विषयात, आणि जेव्हा तो शिकवतो, जेव्हा तो त्या सगळ्याचा विचार करतो, तेव्हा त्या सगळ्याला एक सोल्युशन ओरिएंटेड थॉट प्रोसेस जोडलेली असते। मला असं वाटतं की आपल्या सगळ्या शिक्षकांनी याचा विचार केला पाहिजे, जेणेकरून शिक्षक म्हणून सुद्धा आपण लोकप्रिय ठरू, विद्यार्थी प्रिय ठरू, आणि दिवसाच्या शेवटी आपल्याला एक समाधान राहील आपल्या मनाला की मी खरंच काहीतरी केलं। मी शिक्षक या विषयात खूप सांभाळून बोलतो, कारण माझी पत्नी शिक्षिका आहे, ती प्राध्यापिका आहे, तिची आत्ताच PhD झाली ब्लॉकचेन मध्ये। त्यामुळे शिक्षक ह्या विषयात मी खूप सांभाळून आणि आदरानेच बोलतो नेहमी। आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। ज्यांना आज पुरस्कार मिळालाय, ज्यांचा सत्कार होणार आहे, अशा सगळ्या गुरुजनांना माझं वंदन आणि अभिनंदन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।